ह्या लवकर याची अंमलबजावणी नाही झाली तर मुंबईची तारीख मी घोषित करणार आहे. मराठा समाजाच्या राज्यातले पुन्हा एकदा बैठक बोलवणारी मोठी आणि तिथून घोषणा होणार आहे मुंबईची. मग मुंबई किती जाम होईल याला जबाबदार आम्ही नाही येतो काढणार. दादा तुम्ही दोघं सत्तेत आणि सत्ताविरोधी सारखेच येतं, काय फरक नाही. कोणीही कोणाकडे जाता येतं, काही मेळ लागा ना काय सत्ताधारी काय तळाला मेळ लागत नाही आम्हाला. सकाळी कोण कोणाला घंटा घालतात कळा ना, ते आम्हाला घालते का आम्ही त्यांना घालतो. त्यामुळे तुम्ही सगळे काळजी घ्या. जे बोललो ते मी करत असतो, कारण मी समाजाशी प्रामाणिक आहे. समाजाच्या पायावर मी माझा जीव ठेवलेला आहे, मरण ठेवलेला आहे. त्यामुळे बोललो तसं करत असतो. मुंबई जाम होऊ शकते आणि ह्यावेळेस मराठे माघारी येऊ शकत नाही. एकच काळजी घ्या, माझे पोरं मुंबईला फुलासारखं सांभाळतील. एकालाही काडी सुद्धा लागता कामा नाही, नाक सुद्धा लागता कामा नाही, एवढीच फक्त काळजी घ्या. हा ते बसतील खातील पितील तिथंच राहणार. आता राहायला काय घर नाही तिथं, आता राहावं पुढं ती एक पंचायत याचा ऐकलाय प्रॉब्लेम. तेवढा एक सोळा की बेस्ट झालं ते पुढं बसते बिचारी पुढे. आता काय आल्यावर त्याला काय ते दम खातं का काय काय ते नैसर्गिक सणासणात माघारी घेते. कोणाला काही मिळावी लागू देत नाही. लय जणाला शेटर उघडीत आले नाही 15-15 दिवस बरं का. त्यामुळे ह्या बरी काळजी घेतली तर बरी. फक्त आम्हाला नख लागू देऊ नका आमच्या लेकराला, आमची एवढी इच्छा आहे. जर का पोरं की ठरले तर मुंबईत गेलेले पोरं फक्त आमदाराला मंत्र्याला थांबणार आहे. आणि इकडं जर पळून आले मुंबईतून ते खेडे मग तर इकडे मराठीने मारलेच. हाणू म्हणजे जीवच नाही. हे होणार हे जास्तावर नेऊ नका. ही प्रयोग एकदा झालेला आहे. मराठ्यांनी एकदा निर्णय घेतला तर ते ऐकत नाही. जो निर्णय महान आहे मराठ्यांचा निर्णय. हे निर्णय मी असले निर्णय घेत नाही कधी, पण मी मराठ्याच्या पुढे जात नाही. आता शेवटची एकच विनंती, 100% आम्हाला असं वाटतंय फडणवीस साहेब मराठ्यांशी गद्दारी आणि बेमानी करणार नाहीत. ते मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करतील आणि त्यांनी नाही केलं तर मराठ्यांची बैठक बोलून आम्ही लवकरच मुंबईला जाण्याची तारीख डिक्लेअर करणार. झालं परवा झालीच तयारी तर जायचं ना. मग चला आपण हे उपोषण करते सगळे इकडे या. उपोषण करते इकडे या. उपोषण करत्याला व्यासपीठाकडे येऊ द्या. फक्त उपोषण करते बाकीचे मनाने कपा बाजूला प्लीज. उपोषण करते स्वतः मनाने बाजूला जा. उगाच माना हलू नका जागेवर. मनाने बाजूला जा. त्या लेकरांची काळजी घ्या. उपोषण करते नसणारे सनासन बाजूला. उपोषण करते नसले तर बाजूला होतो. महिला सुद्धा इकडून काही पोरं येतील. पोराला होत्या त्यांचा रक्त चाललं व्हायला. लेकराला होत्या लेकराला होत्या. उपोषण खाली खाली सगळे खाली उभा राहील. व्यासपीठाच्या समोर सगळं तुम्हाला बोलायचं झालंय. व्यासपीठावर जर ते आले ना व्यासपीठ मोडणार आहे. व्यासपीठ कमकुवत आहे. पोरांना इकडून येऊ द्या काही बाकीच्या बाहेर निघा. आणि आता हे जेवढे उपोषण करते यांना व्यवस्था आणि हॉस्पिटलला इथून आपण जाऊ नका. काही पोरांना समजत गेलो म्या रात्री सदा घेतला असं पोरं म्हणतात आपले काय. आम्ही इथूनच गावाकडे वापस जातो असे म्हणाले. हॉस्पिटलला जाऊन चेकिंग करा 2-3 जागेवर. आणि अण्णा ह्या पोरांना झोपायला मिळाली पाहिजे.